तर आता दुपारचे वाजलेत 3:30 आणि सीट बेल्ट लावून आपण आता चाललो आहे दानापाणी बीचला. चला, गाडी धुतली नाही, चालू गाडी धुतली नाही म्हणून बाहेरचं दाखवू शकत नाही गाडी. आता थोडे दिवस आधी मी इथे गेलो एकविराला, तर तिकडे CNG वरती अराऊंड माझी गाडी 100च्या स्पीडला गेलेली हायवेला. तो तिकडून हायवे आहे ना तिकडे. तर एक ही पण गोष्ट आहे की जर तो पेड एक्सप्रेस हायवे जर घेतला त्याचे पैसे किती होते, 200 का 280 रुपये असे काहीतरी होते. तो विचार करतो 280 रुपयामध्ये माझी अर्ध्याहून जास्त हे टाकी भरू शकते. तर माझी समजा 280-250 रुपये जर आहे, जर मी टोल न भरता जर पेट्रोल पंप हे पेट्रोलवरती जर एक्स्ट्रा ह्याच्यावरती रस्त्यांवरती नॉर्मल रस्त्यांवरती आलो तर मला ते चांगलं आहे. एक तास जर जास्त जाईल ठीक आहे, पेट्रोल तर राहतं आहे. 250 रुपयामध्ये मी अराऊंड 80-90 किलोमीटर तर जाऊ शकतो. ते माझ्यासाठी म्हणजे चांगलं आहे कम्पेअर टू जर मी एक्सप्रेस हायवे पकडला तर, असं मला वाटतं. कारण की माझा मायलेज एवढा गाडीचा चांगला आहे की मी थोडा वेळ जास्त चालवू शकतो आणि एवढे जास्त पैसे एक्सप्रेस हायवेसाठी मी खर्च करणार नाही. आता आपण इथे चाललो आहे, दानापाणीला चाललो आहे. भरपूर दिवस गाडी काढली नाही, लास्ट काढलेली कधी शनिवारी काढलेली, मग त्यानंतर डायरेक्ट आता आज बुधवार आहे. त्यामध्ये ओसामची LED लाईट पण लावल्यात मी अराऊंड 50 वॉटच्या 6000 केल्विनच्या. तेव्हा घरचे सोबत होते म्हणून मी रेकॉर्डिंग नाही केली एकविराला होताना. पण चांगले आहेत रस्ते. हा ते पेड एक्सप्रेस हायवेनी गेलो ना, ते रस्ता चांगला आहे, मजा येते चालवायला. 100पर्यंत जाईल. आपल्या नॉर्मल रस्त्यावरती तर नाही जाऊ शकत नाही 100पर्यंत, पण तिकडे मी म्हणजे गेलेली 100पर्यंत. पण एकदम अशी धडधड एकदम हलत होती गाडी म्हणजे स्टिअरिंग हलत होतं. सिमेंटचे रस्ते होते त्यामुळे मित्र बोलला असं म्हणजे होऊ शकतं. ते असेच रस्ते होते जे आता आहेत ना तसे, त्यामुळे. पण 90पर्यंत एवढं काय नाही, 90पर्यंत तर नॉर्मलच वाटत होती. पण जेव्हा 100 झाली ना तेव्हा असं थोडा स्टिअरिंग हलत होता आणि तो फील होत होता माझ्या हातांना की गाडी भरपूर हलते. तर हा दानापाणीला जायचा रस्ता आहे. हा आताच बांधकाम केलं आहे याचं. आधी एकदम खराब रस्ता होता आणि जोपर्यंत बांधकाम करत होते तेव्हा पण भरपूर आम्हाला गैरसोय होत होती. कारण की पुन्हा बाईक जाऊ शकत होती. बाईक जरी कार तर म्हणजे मुश्किलच आहे इथे आणणं तेव्हा. कारण की इकडे कामगारांचे ते मोठे मोठे टँकर जायचे आणि हे ट्रक जायचे मोठे मोठे, तर त्यामध्ये मुश्किल होतं. मी तर इथे पहिल्यांदाच आणतोय गाडी. मी आधी माझ्या R15नी यायचो. बघूया दानापाणीला विचार केला आज थोडा काम नाही आहे तर दानापाणीला जाऊन येऊया. रस्ता अजून पण खराबच आहे. कुठे बनवला आहे कुठे सोडून दिला आहे असंच. मग इथे असं सोडून दिलं आहे आणि आता इथे अर्धा बनवला आहे. हे काय हमला बाजार. इथे अर्धा रस्ता बनवला, अर्धा असंच ठेवून दिला आहे. हा तर मी तरी पण 4-5 महिने आधी आलो तेव्हापासून हा रस्ता बनतोय. एवढे मोठे खड्डे की स्टेअरिंग हातातून सुटतोय. बसवाल्यांना काय सवय झाली आहे, रोजचंच आहे चालवायचं. पण ह्याच्यामुळे आपल्या कारवाल्यांचा थोडा कमी होईल, पण बाईकवाल्यांना भरपूर जास्त पाठीचा त्रास होतो.
गव्हर्नमेंटचं पण ना एकदम म्हणजे ना विचित्रच आहे. स्पीड ब्रेकर जर कोणाला बनवायचं असेल तर त्याला एवढ्या अंतरावरती म्हणजे एवढा उंचीचा स्पीड ब्रेकर असला पाहिजे, असं असलं पाहिजे, तसं असलं पाहिजे. आणि एवढे खड्डे आहेत रस्त्यांवरती, त्यांनी तर उलटा जास्त त्रास होतो आहे माणसांना कम्पेअर टू स्पीड ब्रेकर लावून. आता आमच्या इथे एका एरियामध्ये माणसाला जर स्पीड ब्रेकर लावायचं आहे तर त्याला पूर्ण रेग्युलेशन रूल्स ते सगळे फॉलो करून स्पीड ब्रेकर लावायला लागेल, जर त्या घरासमोरून जर गाड्या फास्ट जात असतील तर. आणि इकडे एवढे मोठे मोठे खड्डे आहेत त्यामध्ये. हां, आणि ते मेन हे काय माहिती आहे का, जो गाडी चालवणार आहे त्याला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे स्पीड ब्रेकरमुळे. त्याची म्हणून थिकनेस एवढी असली पाहिजे, तो ब्रॉड केवढा असला पाहिजे, ते सगळं गव्हर्नमेंटनी रूल्स अँड रेग्युलेशनप्रमाणे आपण बनवलं पाहिजे स्पीड ब्रेकर. आणि इथे एवढे खड्डे मोठे मोठे आहेत ज्याच्याने आपली पाठ म्हणजे वाटत लागते पाठीची. बाईकवरून जर असेल म्हणजे माझ्यासारखी तर R15 असेल कोणाची थोडं जास्त वयाच्या माणसाची, म्हणजे जास्त वयाचा कोणी एवढा चालवणार नाही तरी, आता समजा लग्न झाला 30, 32, 35पर्यंत जरी असेल, तो जर चालवेल तर थोड्या वेळाने त्याच्या पाठीला थोडा प्रॉब्लेम होईलच. ते गव्हर्नमेंटला नाही माहिती पडत, पण गव्हर्नमेंटला फक्त बाकीच्या गोष्टींचं माहिती पडतं बरोबर. काय बोलायचं आता. तर इथे तर रस्ता आहे थोडा चांगला वाटतोय, आता कुठपर्यंत चांगला असेल काय माहिती. हो, मी भरपूर दिवसानंतर आलो इकडे तर मला पण काय माहिती नाही आपला एसीचा. पहिल्यामध्ये आता एवढं ऊन आहे ना, तर पहिल्यामध्ये एवढी इफेक्टिव्ह नाही चालत एसी. दुसऱ्यामध्ये ठेवावी लागते. आता गरम होतं पहिल्यामध्ये तरी ठीक आहे, पण माझा गोप्रो गरम होईल याची भीती आहे मला. एवढे खड्डे. गोप्रो गरम झाला की मग तो रेकॉर्डिंग नाही करत, मग तो डायरेक्ट बंद होऊन जातो. एवढे खड्डे आहेत, हे एवढे चालतात. काय बोलायचं गव्हर्नमेंटला. तर इथे पहिल्यांदा आलोय मी गाडी घेऊन. बाईकने तर सारखा येत राहायचो, पण गाडी घेऊन पहिल्यांदा आलोय. आणि CNG गाडी घेतली आहे ना तर मी कुठेही जातो ना तर मला भरपूर फायदा होतो त्याने. आता मी लोणावळा इथे जाऊन आलो एक फिरायला, तर माझा मित्र बोलला की त्याचे 2,500-3 हजार रुपये पेट्रोलमध्ये गेले. त्याची ही आहे कुठल्या टाटाचीच आहे कुठली तरी गाडी, 5 सीटरच आहे, वेन्यूसारखीच, वेन्यूच्या रेंजमध्ये असे म्हणजे साईजची. पण त्याला खर्च झाला 2,500 ते 3 हजार रुपयाचा पेट्रोलमध्ये. आणि मी CNGमध्ये जाऊन आलो, अराऊंड 700 रुपये मला खर्च झाला जाऊन येऊन. तर मग ठीक आहे, मला तर वाटतं एवढा पण काय 700 रुपये म्हणजे जाऊन येऊन खर्च ठीक आहे. CNGचा थोडा जास्तच झाला असेल, म्हणजे मी पेट्रोल पण टाकले 200 रुपयाचं, ते अजूनपर्यंत असेलच गाडीमध्ये. कारण की मला वाटलं की मी हे करेल जेव्हा घाटावरती जेव्हा चढाणीचे रस्ते आहेत तर तिकडे मला वाटलं मला लागेल पेट्रोल. पण थोड्या वेळासाठी मी केलं चालू, मग नंतर वाटलं की गरज नाही एवढी, एवढं पण काय गाडी एवढी पण कमजोर नाही आहे की नाही चढणार. मग घेऊन गेलो वरती, एवढा काही इश्यू नाही झाला. फक्त स्टार्टिंगला जेव्हा चढायच्या वेळी ना मी 3ऱ्या गिअरवरती स्पीडमध्ये होतो अराऊंड 50. तर मला वाटलं गाडी चढते आणि ते चढत माहिती पडत नव्हतं. तर मला वाटलं चढते गाडी मग हळूहळू स्पीड स्लो व्हायला लागली. तर बोललो रस्ता सरळ आहे की चढतोय, कारण की हळूहळू आहे ना गाडीची स्पीड कमी होत होती. तर मग नंतर मग घरच्यांना विचारतो तर बोलतात अरे चढण आहे त्यामुळे वाटतं थोडी गाडीची स्पीड कमी झाली असं. तर आता आपण चाललो दानापानीला बघायला, जरा चांगलं वातावरण, समुद्र बघूया. भरपूर दिवस झालं गाडी नाही काढल्या म्हणून विचार केला की आज गाडी काढतो, बघूया कसं आहे. चाललंय ते
इकडे जर मी शनिवार रविवार जर आलो ना तिथे इथे भरपूर गर्दी असते. आत्ता तर नसेल मला वाटतं, आता दुपार पण आहे, एवढी गर्दी नसेल. आणि इथून जेव्हा मी गेलो लोणावळा जायसाठी तेव्हा मी इथे CNG भरलं आणि डायरेक्ट उडुपी टू नावाचं असं काहीतरी रेस्टॉरंट आहे तिकडे लोणावळ्याला. तर मी तिकडे गेलो आणि तिकडे येऊन मग हे भरलं, CNG भरलं परत. तर तेव्हा अराऊंड 300 रुपयाचं CNG आलं माझ्या गाडीत. तर एवढा अर्ध्यापर्यंत गेल्यावरती तेवढा खर्च आला. चला पोचलो आपण दानापानीला. इथून आता राईड घ्यायचं आपल्याला खाली जायला आणि मग आपण येऊ दानापानीला. चल, हा दानापानीला जायचा रस्ता. टोचतोय भरपूर आहे. तर हा आहे आपला समुद्र इकडचा दानापानीचा. आता कशी थोडी धडधड करते या गाडीमध्ये सिमेंटच्या रस्त्यावरती चालवल्यावरती, तशीच तिकडे म्हणजे करत होती धडधड 100च्या स्पीडला. आणि पण गाडी चालवायला ना मजा भरपूर येते. ते एक गोष्ट आहे की जेवढी पण आपण पळवू किंवा चालवू ना एकदम जराही थकवा वाटत नाही आणि मजा भरपूर येते गाडी चालवायला. जर मी R15 जर घेऊन गेलो असतो तर मला जरा पण मजा नसते आली होती. कधी घरी पोचलो आहे आणि कधी घरी जाऊन झोपतो आहे. पण ह्याच्यामध्ये एवढं काय नाही, मजाच वाटत होती एकदम. म्हणजे अजून जरी मी चालवली असती ना, अजून तरी मी 100 किलोमीटर तरी चालवली असती तरी मी जाऊन तिकडे चढून म्हणजे तिकडे गेलो, त्यानंतर मग मंदिरसुद्धा चढलो. मग तेवढंसुद्धा फ्री होऊन म्हणजे पाय फ्री झाले, थकून बिकून तरी पण मी अजून 100 किलोमीटर चालवली. तर अजून मी 200 किलोमीटर चालवली टोटल, तरी अजून मी 100 किलोमीटर चालवली असं मी बोलतो. चला आला आपलं दानापानी. रेकॉर्डिंग बंद करतो आता.